आणि तेवढं बेंच होते ते मोडून टाकलेले ते आज मला कळायला लागलं तर ते कशासाठी होते, त्याचं महत्व जीवनामध्ये काय होतं आणि कशा प्रकारची माझी त्या काळामध्ये भूमिका होती. तसाच प्रश्न हा आपल्या समोर जेव्हा विद्यार्थी येतात, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या परिस्थितीतून विद्यार्थी आपल्या समोर येतात, त्यांचं वातावरण वेगळं असतं आणि शिकवत असताना जे शिक्षण प्रणाली आपण सांगत असताना सांगतो, फलक शिक्षक आणि विद्यार्थी जोपर्यंत हे तिन्ही समरस होणार नाही तोपर्यंत शिक्षण नीती प्रणाली हे पूर्णत्वास येणार नाही. आपल्या समोर प्रश्न ज्यावेळेस भेटतो सर्वांनी सांगितलं सरांनी सांगितलं शिक्षकांमध्ये जो तणाव निर्माण होतो त्यांचं एक चांगलं उदाहरण त्यांनी दिलं होतं. तर शिक्षकांमध्ये ज्यावेळेस तणाव निर्माण होतो आणि तो असाही होऊन जातो, त्याला वाटतं आता कुठं जावं, कोणाला सांगावं, मुख्याध्यापक ऐकत नाही, सहकारी ऐकत नाही, काय व्हायला लागलंय. तर एक समजदार शिक्षक किंवा एक वरिष्ठ या शिक्षक नात्याने उदाहरण देताना सांगतात, अरे बाबा रे, तुला हे जे प्रशिक्षण किंवा हे जर सहकार्यामध्ये तुला आता मुलांना शिकवणं हे तुझं आद्य कर्तव्य तर आहे, परंतु हा त्रास सहन करून तुला याचा पण पगार मिळतो, तुला याच प्रणालीमध्ये राहावं लागणार आहे आणि याच प्रणालीमध्ये जे प्रश्न तुला भेटतात